नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, हे बघा इकडे वाजलेत 2:45 सुमार आहे, दुपारची वेळ आहे. तर आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीचं बघा पाऊस कसला जोरात चालू झालेला आहे. रोज काय वेळ होतं 4 नंतरच पावसाला सुरुवात होती, पण आज लवकर पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट. हे बघा, काल पावसामध्ये विनायक अडकला होता, तर आज हे अडकले पावसात. अजून आज काही डबा न नेता तसेच गेले. म्हणले घरी येतो लवकर, आणि अडकले पावसामध्ये. 2:45 वाजत आलेले. पाऊसच एवढा जोरात आहे म्हटल्यानंतर लेट जाणार. चार्जिंगचं लागतं का बघते, लागलं नशीब. कसला पाऊस आहे, डेंजर. झाडं बऱ्यापैकी वाकडी व्हायला लागली. आवाज बघू शकता तुम्ही. बघा पाऊस. आजचा पाऊस डेंजरच आहे, पण वारं. मग पप्पा कसं आणणार, येणार बाई. गाडी अशी उलटी साईड होती का गाड्यांची. बघा पाऊस. हे पहा, हे घरी निघालेले पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन बसलेत, थांबलेत. कारण का इतका पाऊस आहे की त्यांना तिथून सुटकाच होईना. ते म्हणले समोर, त्यापेक्षा मी ऑफिसमध्येच थांबतो. बघा 1 तास झाला आहे पाऊस चालूच आहे. कसलं जोरात पाऊस चालू आहे. दाखवते पाणी बघा. आता हे तर यायचे कॅन्सलच केलेत. हे ऑफिसमध्ये बसले, तिथे निघालेले, परत ऑफिसमध्ये गेले तिथे. आणि आज काही डबा नाही नेला. बघा कसं असतं, त्यांना मी नेहमी सांगत असते डबा घेऊन जा, पाहिजे तर परत आणा, पण ऐकतच नाही. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, आज आहे बघा शुक्रवार. आज आहे गुड फ्रायडे. आज काय माहिती का म्हणून, गुड फ्रायडे. त्याच्यामुळे आज आहे बँकेला सुट्टी, आज सरकारी सुट्टी आहे. आणि बघा माझं सगळं घरचं काम आवरलं आहे. हे पण टिफिन घेऊन गेलेले कामाला. सासूबाई नाश्ता करून झोपलेले आहेत. आणि आता मावशींची वाट बघते. मावशी आज 3 दिवस झाले मावशी नाही आलेल्या. तर आता बघू काय. आपण कोणाची वाट बघतो विराज? अरे सोना, आपण कोणाची वाट बघतो सांग ना. आपण कोणाची वाट पाहतो? कोणाची? मावशींची. कोणाची? मावशींची वाट बघतो मी आणि विराज. आता मावशी कधी येतात काय. ते घड्याळ पाडू नको विराज, आणि डोक्याला लागेल तिथे. 3 दिवस मी विराजकडे लक्ष द्यायचं, सासूबाईंकडे पाहायचं. विराज आणि सासूबाई ह्यांच्याकडे लक्ष देण्यात. हे बघा ऊन आता एवढं कडक ऊन पडलेलं आहे. आणि संध्याकाळी पाऊस येतो का काय. कसला डेंजर पाऊस झाला कालचा. आणि हे म्हणजे इथपर्यंत पाणी आलेलं होतं जवळजवळ. एवढं पाऊस जोरात झाला कालचा. आणि बघा असं ऊन तावतं दिवसभर, आणि मग रात्री आज 3-4 दिवसापासून बघा पावसाने हजेरी लावली. आणि काल तर एवढा जोरात पाऊस झाला, एवढा पाऊस. आणि सगळीकडे होता कालचा पाऊस. सगळीकडे कालचा पाऊस होता. आणि म्हणजे कित्येक गाड्या वाहून गेल्या, कित्येक लोक अडकले. विनायक तर माझा जावई 2:30ला निघालेला. 2:30ला पाऊस चालू झाला जवळजवळ. 2:30ला जो अडकला पावसामध्ये, ते 4:30 वाजेपर्यंत 2.5-3 तास जवळजवळ तो पावसात अडकला. आणि पावसात भिजतच आलेला. एवढा भिजला. तुझा डॅडू कसा भिजला सोना? सोना, तुझा डॅडू भिजत आला ना काल. डॅडू कसं भिजत आला पावसात. विरांचा डॅडू काल पावसात भिजला. किती भिजला सोना सांग बरं.
कशामध्ये? हो, पावसात भिजला ना? नाहीच भिजला जा डॅडू. भिजला सगळं, ते मोबाईल ओला, सगळं बॅग ओली, बॅगेच्या आतमध्ये पाणी गेलं डॅडूच्या, हो की नाही? खूप काल पाऊस झाला, काल खूप पाऊस झाला. आता आज मावशी बेतेस ना, गावातनं जर आल्या तर येतील, नाही आल्या तर आता सकाळ सकाळ काल पावसात अडकल्या असतील तर आज सकाळच्या गाडीने त्या निघतील. आणि यायला काय 12-1 होतात का काय पण अष्टक, जर लवकर निघाले तर. आता मावशींचं काय खरं नाही आहे. वाट तर बघायची आपण, म्हणलं वाट बघून मग विरांशला घेऊन जायचं तिकडं रसिकाकडे. हे बघा, सासूबाईंना सांभाळणारे मावशी काय आज आलेच नाही. आता वाजत आली 12:30 आणि मी 11:30ला फोन केला. त्यांचा 11 ते 5 टायमिंग आहे. तर त्यांनी असं एक पाहता फोन करायला पाहिजे होता की मी आज येणार नाही, की मला बरं नाही. तर मी वाट बघून शेवटी म्हणलं विरांशला इकडं आणली आणि म्हणलं त्याला आंघोळ घातली. विरांशला तर खायला हे असं असतं बघा. आणि सगळा हा त्रास ना, म्हणजे सासूबाईने सांभाळायचा त्रास आहे ते सगळं मलाच होतं. हे ना काही नाही, मिस्टरांना नुसतं आपलं म्हणतात ठीक आहे मी येतो लवकर. कधी आता 3 दिवसात बघा, एकच दिवस ते 2 वाजता आले असतील बघा. पण काल परवा, आता काल सोडा पाऊस होता, पण ते नाहीच, असं सगळी जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. त्यांची काय एवढी जबाबदारी. तर असं आपल्याला काही चुकलेलं नाही आहे, पण चिडचिड माझी इतकी होती ना मग का, तर मावशीने काय सांगितलं नाही. अगदी ऐन वेळ झाल्यानंतर आवडलं आपल्याला समजतं येणार नाही आहे. आणि ते पण मी फोन केल्यानंतर त्या काय स्वतःहून फोन करून सांगितलं नाही की मला बरं नाही आहे, की मी येणार नाही आहे. आणि विरांशला सांभाळणं हे आपलं, ती पण जबाबदारी आहे, ती पण कर्तव्यच आहे ना. हां, का फक्त सासूबाईंना सांभाळायचं असं नाही आहे. माझ्या लेकरांच्या मुलाला पण सांभाळावं लागतं. हे माझ्या मिस्टरांना समजत नाही. माझे मिस्टर फक्त काय करतात, आईचं बघतात, आपलं बघतात असे. नुसतं आईला सांभाळ झालं, बाकीचं काय का करेनात तर बाकीचे असं त्यांचं असतं. तर कोणाला सांगायच्या गोष्टी सांगा, आपलेच दादा ना आपलेच ओठ. सगळं असू दे, मला तर काही जबाबदारी नाकारता येत नाही. तर मी सासूबाईंना झोपलेलेच, सासूबाई आपली धावपळ झाली, फक्त मुलीच जाणतात, बाकी कोण जाणत नसतं. आणि मिस्टरांना सांगायला गेलं तर ते फक्त म्हणतात तू मुलींचंच बघते. आता सासूबाईंचं पण पाहतच असते, त्यांचं पाहत नाही असं नाही, पण आपल्या एकट्याची चिडचिड होती. रसिकाचा बघा अजून कॉल चाललेला आहे. मग काही लेकराला का असंच ठेवायचं का तिथे. तर मी आता विरांसाठी खायला बनवते बघा, आप्पे बनवते विरांसाठी. हे पहा, आप्पे बनवते आणि आप्पे घेऊन पाहिजे तर तिकडं जाईन, त्याला झोपेन तिकडे. बाय बाय. हां, नाही येणार आहे आता, झोपायचं आहे पप्पा येतो मग. सासूबाईंचं झालंय जेवण आत्ता. आणि मी विरांशकडे येत जाऊन घरी आले. सासूबाईंना जेवायला वाढलं. आता आज येणार नाहीत मावशीबाई म्हटल्यानंतर काय करणार, कोणावर अवलंबून न राहता आपल्याला तर करावंच लागतं. आपल्याला काय म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला तर काही टाळता येत नाही बघा. चला आता पाय हे करा थांबा. चला आता सासूबाईंचं जेवण तर झालेलं आहे. आता हे बघा जेवण करून पडलेत, त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही. तर चला आता का पाऊस येतो का काय कोणास ठाऊक, कारण का ऊन तर तावा लागलेला आहे, ऊन भरपूर आहे. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.